जय श्री कृष्ण. आज यशोदा जेवणात काय बनवणार आहे ते मी सांगते फक्त. फ्लावर वाटाणा आणि पनीरची भाजी आणि कढी, ताकाची कढी, दूध खीर म्हणजे तांदळाची. खिरीमध्ये खूप प्रकार असतात, तर आम्ही तांदळाची बनवणार आहे. चपाती आणि भात. आता मी डिश सांगितल्या काय काय ह्याच्यात. आता ती रेसिपी यशोदा टाकते. यशोदाने बनवलेली रेसिपी आतापर्यंत तुम्ही बघितलीच असेल. ती कशी वाटली खाऊन तर आम्ही बघितले, पण तुम्हाला कशी वाटली ती कमेंट करून सांगा आम्हाला. आता मी ना पहिले कुकर लावणार आहे भाताचं. तांदूळ धुवून घेते. भात शिजूस तर आपण ग्रेव्ही भाजीची तयारी करून घेऊया. हे ना टमाटे आपल्या शेतातले आहेत. आपल्या शेतातले म्हणजे गावाकडच्या नाहीत, तर आईनी घराच्या वरी टेरेसवरती शेत बनवलेत. टमॅटोचे झाड, कांदे, लसूण, परत ते कोथिंबीर सर्व काही लावल्यात. आता आपण कढई ठेवू ग्रेव्ही करण्यासाठी. कढई गरम झालेली आहे. आपण कांदा थोडासा गरम करून घेऊ. कांदा आणि टमाटर गरम करून घ्यायचं असतं. पहिले कांदा थोडासा गरम करून घेऊ, नंतर टोमॅटो टाकू. कांदा थोडासा गरम झालेला आहे, पाहू शकता तुम्ही कलर बदललेला आहे. आता आपण याच्यामध्ये टोमॅटो टाकू. वरतून ना थोडंसं तेल सोडायचं, म्हणजे लवकर हे होतं, टोमॅटो फ्राय लवकर होतात. बघू शकता टोमॅटो आणि कांदा एकदम मस्त असं झालंय फ्राय. टोमॅटो आणि ही कांदा थंड होईस तर आपण दूध गरम करायचे खिरीसाठी. भाजीसाठी लागणारे साहित्य: फ्लावर, वाटाणा, पनीर, मीठ, काजू. ग्रेव्हीमध्ये काजू टाकले ना ग्रेव्ही गाढी होते मस्त. हळद, मसाला आणि भाजीचा गरम मसाला, राई, जिरा आणि ग्रेव्हीचं कांदा आणि टोमॅटो मी भाजून घेतले ना आता ते. आता दूध गरम करण्यासाठी ठेवलेलं आहे खीर बनवण्यासाठी. त्याच्यासाठी साखर आणि तांदूळ भिजत घातलेले आणि काजू बदाम. काजू आणि बदाम असं काप करून घ्यायचं खिरीमध्ये टाकायला. खिरीमध्ये टाकण्यासाठी मी तांदूळ थोडेसे जरभर वाटून घेते. झालेत वाटून. आता लोक बघा, जास्त मोठेही नाही जास्त बारीकही नाही पीठ. तांदूळ टाकलं ना दुधाला असं हलवून घ्यायचं, नंतर ना तांदळाच्या मध्ये गोळे होतात. मधले तांदूळ हे शिजले तर आता आपण हे काप केलं होतं ना ह्याचं काजू आणि बदामचे, ते काप टाकून घेऊया. काप टाकले ना खीर एकदम मस्त लागते. आता लगेच साखर टाकून घेऊया. साखर टाकली की खीर तर गोडच होते माहिती. आता खिरीमध्ये साखर टाकून झालेली आहे. साखर वितळली, थोडस आळून आली खीर की बंद करून घ्यायचं. आता आपण कढी करून घेऊया. ती तापू जास्त तर आपण इकडं हे करून घेऊ, कढीला मिक्स करून घेऊ. दह्याला ताक बनवून घेऊ. पाणी टाकून झालेलं आहे. आता आपण त्याला थोडंसं हलवून घेऊया, म्हणजे ते ताक बनवून घेऊया मस्त. आता याच्यामध्ये साधं लाल तिखट टाकायचं आहे. हळद, बेसन पीठ थोडंसं टाकायचं. जास्त टाकलं की घट्ट होते कढी, म्हणून थोडंसं चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं. मिठाची पण गरज जास्त नसते कढीमध्ये, कारण की
आंबट असतं ताक म्हणून. नंतर पळीनं सरळ टाकलं की मॅश करून घ्यायचं. हे तापलेलं आहे, आपण त्याच्यामध्ये तेल टाकून घेऊया 2 चमचे. तेल पण गरम झालेलं आहे. आपण त्याच्यामध्ये जिरा, राई, परत कढीपत्ता आणि लसूण हे सर्व टाकून घ्यायचं. सर्व फ्राय झालं की कढीचं साहित्य टाकून घ्यायचं. आता आपण ग्रेव्ही करून घेऊया. कांदा, टोमॅटो एकदम असं मस्त थंड झालेला आहे. मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून घेऊ. आता ना हे बघा, ह्याला ना तेल सुटले मस्त. आपण ह्याच्यामध्ये मटर टाकून घेऊया. फ्राय करून घ्यायचं थोडं ग्रेव्हीमध्ये छान. आता ना गरम मसाला पण टाकून घेऊया आणि आईने बनवलेला घरी मसाला हा पण टाकून घेऊ. हळद पण थोडस फ्राय करून घेऊया. आता ना आपण दही टाकून घेऊ. भाजीत पनीर असल्यामुळे दही खूप छान लागतं. दही जरूर टाका. दही आणि थोडस दूध टाकायचं. किती छान दिसते ना ग्रेव्ही. फ्लावर टाकून घेऊया. आणि पनीर पण टाकून घेऊया. मी पनीरला फ्राय नाही करायला, कारण की कधी कसं करते कधी कसं करते. फ्राय कधी करते कधी नाही. तितकी करून घे. आता थोडस पाणी टाकून घेतलंय, तरी पण थोडस टाकावं लागेल पाणी. मीठ चवीनुसार मीठ. बस झालं मीठ पण. इकडे भाजी शिजोसपर्यंत आपण इकडे चपात्या लाटून घेऊया. चपाती पण करून रेडी झालेली आहे. बघू शकतात तुम्ही. मस्त असं एकदम छान फुलते पण हळूहळू असं. आता चपाती झालेली आहे. तर आईचं ताट करूया. आईला गरम गरम चपाती वाढूया. आईला असं गरम गरम चपाती, भाजी, कढी. कढी प्यायला लय आवडती ना आईला, त्याच्यामुळं मी ह्याच्यामध्ये देते कढी. असं आमच्या आईचं ताट. खीर, कढी, भाजी, भात, चपाती. तर आईला जेवायला वाढलेलं आहे. आईला विचारूता कशी झाली भाजी वगैरे. आई कशी झाली भाजी? मस्त झाली. छान झालंय. आईचं जेवण झालंय. आता मी जेवायला बसलोय. मला यायला जरा उशीर झाला. आता मी भाजी टेस्ट करून सांगतो तुम्हाला कशी झाली ते. मस्त नंबर 1. भाजी तर छान झाली आहे. तुम्ही पण आम्हाला सांगा भाजी कशी झाली ती, पण तुमच्या घरी गेल्यानंतर. आणि हा आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. आणि आपल्या व्हिडिओला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करायला विसरू नका. जय श्री कृष्ण.